नमस्ते. आज या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की एलिमेंट्स, त्याच्यामध्ये त्याचे ॲटॉमिक नंबर्स, ॲटॉमिक मास नंबर, त्याचबरोबर व्हॅलन्सी कशी असते, ती व्हॅलन्सी कशी कॅल्क्युलेट करायची, हे सगळं आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता त्याच्याच पुढला पार्ट जो आहे तो रॅडिकल्स, ते आज आपल्याला पाहिजे आहे. तर विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, रॅडिकल्स समजून घेण्यासाठी किंवा रॅडिकलचे डेफिनेशन समजून घेण्यासाठी पॉझिटिव्ह रॅडिकल्स काय असतात, निगेटिव्ह रॅडिकल कशाला म्हणायचं, कंपोजिट रॅडिकल कशाला म्हणायचं, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला त्या प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, जवळजवळ 1 ते 20 जे आपले एलिमेंट जे आहेत त्या प्रत्येक ॲटमचं, त्या एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याची व्हॅलन्सी ही तुम्हाला काढता आलीच पाहिजे. जोपर्यंत हे तुम्हाला जमणार नाही तोपर्यंत तुम्हाला केमिस्ट्रीचा जो हा भाग आहे तो तुम्हाला तितकासा समजणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर 1 ते 20 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत त्याचं ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा आणि त्याची व्हॅलन्सी काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं आणि व्हॅलन्सी काय असते, हे तुम्ही जर तुम्हाला सायन्स साईडला जायचं असेल या पुढं तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तर आता पहा, आपण आजचा जो आपला मेन टॉपिक आहे रॅडिकल्स. तर रॅडिकल्स कशाला म्हणायचं आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही पाहिला असेल तर, जर नसेल पाहिला तर नक्की पाहतो व्हिडिओ, कारण त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि ॲनायन्स याचं डिफरन्स बिटवीन आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह चार्जड इलेक्ट्रोड्स आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड्स तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऍसिड्स आणि बेसिसचं डिफरन्स बिटवीन हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आज आपला जो टॉपिक आहे तो रॅडिकल्स. तर पहा, या ठिकाणी रॅडिकल्स कशाला म्हणायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. रॅडिकल्स म्हणजेच प्रत्येक कंपाऊंडमध्ये कॅटायन आणि ॲनायन हे 2 कॉन्स्टिट्युएंट्स असतात. फर्स्ट जो पार्ट असतो तो कॅटायनचा असतो, सेकंड पार्ट जो असतो ॲनायनचा असतो. म्हणजे प्रत्येक कंपाऊंड हा एक कॅटायन आणि एक ॲनायन यांनी तयार झालेला असतो. मग ते जे कॅटायन्स आणि ॲनायन्स असतात ते ज्यावेळेस डिसोसिएट होतात, ते डिसोसिएट झाल्यानंतर ते प्रत्येक जण इंडिपेंडेंटली त्याचा रोल काय करत असतात, बिहेव करत असतात, रिप्रेझेंट्स ॲज अ इंडिपेंडेंटली. सो दीज आर कॉल्ड ॲज अ रॅडिकल्स. म्हणून ते ज्यावेळेस इंडिपेंडेंटली फिरतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, रॅडिकल्स असं म्हणायचं. परत एकदा सांगतो, प्रत्येक कंपाऊंडमध्ये किंवा प्रत्येक कंपाऊंड हा काही कॅटायन्स आणि ॲनायन्स यांनी बनलेला असतो. फर्स्ट पार्ट असतो जो कॅटायन्सचा असतो, सेकंड पार्ट जो असतो ॲनायन्सचा असतो. आणि ज्यावेळेस त्याचं डिसोसिएशन होतं त्यावेळेस दिस कॅटायन्स अँड ॲनायन्स live independently, behave as independently in that compound, in that reaction. So these are called as radicals. Example आपण पाहूया त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल HCl. आणि हे पहा, तुम्हाला रॅडिकल्स शिकत असताना तुम्हाला जे 4-5 एलिमेंट्स पार्ट आहेत, 4-5 कंपाऊंडची नावं लक्षात ठेवा. HCl काय यांचं लक्षात ठेवा, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, हे कॉमन एक्झाम्पल आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड, हे पाठच करून ठेवा. HCl, NaOH, HNO3, HNO3. आता हे 3 एक्झाम्पल तुम्ही चांगलं लक्षात ठेवले. आता याच्यामध्ये तुमचे रॅडिकल्स पाठ होतं तुम्हाला पॉझिटिव्ह रॅडिकल्स म्हणजेच काय, निगेटिव्ह रॅडिकल्स. परीक्षेला तुम्हाला काय विचारलं असं 9वीच्या पुस्तकामध्ये, तर पॉझिटिव्ह रॅडिकलचे एक्झाम्पल लिहा, निगेटिव्ह रॅडिकलचे एक्झाम्पल लिहा, त्याच्यानंतर कंपोजिट रॅडिकलचे एक्झाम्पल लिहा. असं तुम्हाला प्रश्न असतो, पण तुमचं उत्तर तुमच्या पुस्तकातच असतं, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्येच असतं. तरीही तुम्हाला त्या कधी कधी गोष्टी समजत नाहीयेत. तर पहा, कुठंतरी तुम्हाला हे असे फॉर्म्युला दिसतात. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट पार्ट जो आहे तो कॅटायनचा आहे आणि सेकंड पार्ट जो असतो तो ॲनायनचा असतो. हे तर सिंपल आहे. नसं लक्षात राहत तर हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. या 3 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला, किंवा H2SO4 हा एक लक्षात ठेवा. हे 4 एक्झाम्पल हे तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील, कारण की याच्याशिवाय केमिस्ट्री अपूर्णच आहे. तर काय बघतोय आपण, HCl, H2SO4, HNO3 आणि NaOH याच्यामध्ये तुमचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि कंपोजिट रॅडिकल तिन्ही कव्हर होतात. ऍसिडिक रॅडिकल कशाला म्हणायचं, बेसिक रॅडिकल कशाला म्हणायचं, हे सगळं या 4 भागामध्ये तुमचं कव्हर होतं. आणि तुम्हाला त्याच्यावरती जर प्रश्न पडला तर तुम्हाला याच्यावरतीचे मार्क्स आउट ऑफ मिळतात, म्हणजे मिळतात. त्यामुळे हे 4 एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता पहा, आपण काय डेफिनेशन बघितलेली आहे. प्रत्येक कंपाऊंड मध्ये फर्स्ट पार्ट जो आहे तो कॅटायनचा आहे आणि सेकंड पार्ट जो आहे तो ॲनायनचा आहे. म्हणजे या ठिकाणी H2 हा झाला तुमचा कॅटायन आणि ॲनायन काय आहे, SO4 मायनस. समजलं. याच्यामध्ये H प्लस आणि Cl मायनस, याच्यामध्ये Na प्लस आणि OH
मायनस, त्याच्यामध्ये H प्लस आणि NO3 मायनस. काय अवघड आहे सांगा बरं या ठिकाणी. जर तुम्ही असं जर पार्ट लक्षात ठेवलं तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच अवघड नाहीये. हा जो पहिला पार्ट आहे तो कॅटायनचा आहे आणि हा सेकंड पार्टचा आहे तो अनायनचा आहे. म्हणजेच जर तुम्हाला विचारलंच कधी तर असं चार्ट जर दिला तुम्हाला तर कॅटायन अनायन काय आहेत, इथं तुम्हाला कधी कधी असं टेबल पण देतात कॅटायनची नावं, इथं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असतं. कॅटायन अनायन लिहून काढायचं. फर्स्ट पार्ट कॅटायन, सेकंड पार्ट अनायन. त्याचबरोबर हा झाला पहिला पार्ट. तुम्हाला जर कॅटायन आणि अनायन जर विचारलंच कधी तर ते असं लिहून काढा. जर रॅडिकल्स विचारले, पॉझिटिव्ह रॅडिकल्स, ह्याच्यामध्येच पहा पॉझिटिव्ह रॅडिकल्सचे एक्झाम्पल लिहा. पॉझिटिव्ह रॅडिकल्स. आता पॉझिटिव्ह रॅडिकल्स म्हणजे तुम्हाला समजलंय, पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्यावरती प्लस चार्ज आहे त्याला पॉझिटिव्ह रॅडिकल्स म्हणतो, किंवा कॅटायन्सलाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह रॅडिकल्स. म्हणजे इथं कुठला आहे एक्झाम्पल लिहा. H प्लस, Na प्लस, कळलं? H प्लस, Na प्लस हे एक्झाम्पल तुमचे पॉझिटिव्ह रॅडिकल्स मध्ये येतात. निगेटिव्ह रॅडिकल्सचे एक्झाम्पल काय म्हणतात? निगेटिव्ह रॅडिकल्सचे एक्झाम्पल काय म्हणतात? रॅडिकल्स कोणतं एक्झाम्पल आहे? लिहा. Cl मायनस, OH मायनस, कळलं? Cl मायनस, OH मायनस. परत त्याच्यावरती असं पण एक्झाम्पल असतं ऍसिडिक रॅडिकल्स आणि बेसिक रॅडिकल्स काय म्हणतात. आता परत इथं गोंधळ होतोय. ऍसिडिक कशाला म्हणायचं बाळांनो? तर ऍसिडिक आणि बेसिकलाच ह्यालाच काय म्हणायचं, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणायचं, बेसिक रॅडिकल. आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला काय म्हणायचं, ऍसिडिक रॅडिकल्स. मग ऍसिडिक रॅडिकल्स म्हणलं की परत एकदा तेच लिहून काढायचं. ऍसिडिक रॅडिकल्सचे एक्झाम्पल लिहा म्हटलं तर तुम्ही काय लिहिणार, जिथं जिथं OH मायनस, सॉरी जिथं जिथं मायनस दिसतंय तेच लिहून काढायचं. Cl मायनस, OH मायनस. बेसिक रॅडिकल्स एक्झाम्पल लिहा म्हटलं. बेसिक रॅडिकल्स एक्झाम्पल लिहा म्हटलं तर जिथं जिथं प्लस आहे ते लिहून काढा. Na प्लस, H प्लस. त्याच्यानंतर पुढला आणखी क्वेश्चन असतो कंपोजिट रॅडिकलचे एक्झाम्पल लिहा. कंपोजिट रॅडिकल, आता हा एक नवीन कन्सेप्ट आला. कंपोजिट रॅडिकल म्हणजे पहा, आता तुम्ही जर नीट बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला काय तर थोडासा बदल दिसतोय. याच्यामध्ये हे NO3, SO4, Cl. आता थोडंसं आपण या बाजूला येऊयात. हे Cl मायनस, बरोबर, हे H प्लस, Na प्लस. हा पहिला पार्ट. आता आपण कंपोजिट रॅडिकल बघतोय बरं का. आणि हा दुसरा एक ह्या बाजूला लिहिला आपण SO4 मायनस, NO3 मायनस. आता हे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक दिसतोय बघा तुम्हाला. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये सिंगलच एलिमेंट आहे. किती एलिमेंट आहे? फक्त सिंगल. क्लोरीन हा एकटाच आहे, हायड्रोजन, सोडियम हे एकटेच आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण सल्फर एक आहे आणि ऑक्सिजन एक आहे. सल्फर एक आहे आणि ऑक्सिजनचे चार एलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत. नायट्रोजन एक आहे आणि ऑक्सिजनचे तीन एलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जवळजवळ किती एलिमेंट्स झाले? 2 or more than 2 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट जर एकत्र आले एखाद्या ह्याच्यामध्ये कंपाऊंड मध्ये किंवा एखाद्या त्या, आणि ते बिहेव ॲज अ सिंगल आयन, आणि ते काय करतात, एक सिंगल आयन म्हणून बिहेव करतात. तशा एक्झाम्पल आपण काय म्हणतो, कंपोजिट रॅडिकल. जेव्हा एकापेक्षा 2 किंवा असं जर तुम्हाला दिसलं, दोन किंवा 2 पेक्षा जास्त जर एलिमेंट्स एकत्र येऊन जर सिंगल आयन तयार झालेला दिसला तर त्याला काय म्हणायचं, कंपोजिट रॅडिकल्स. आणि ते दिस बिहेव ॲज अ सिंगल आयन्स. म्हणून कंपोजिट रॅडिकलचं एक्झाम्पल बघा. कंपोजिट रॅडिकल्स एक्झाम्पल आहे NO3 मायनस आणि SO4 मायनस. कळलं? हे असं एवढ्या ह्या 4 एक्झाम्पल वरती आपण जवळजवळ इथला चार्ट आपण सोडवलाय आणि जवळजवळ इथला चार्ट आपण सोडवलाय. म्हणजे इथं तुमचे, माझ्या तर ह्याच्यानुसार अनुभवानुसार की तुम्हाला याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन सहज कव्हर होतात. म्हणून जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. रॅडिकल्स वगैरे एकदम सोपं आहे, कॅटायन आयन एकदम सोपं आहे. फक्त हे 4 एक्झाम्पल लक्षात ठेवा. ह्या 4 एक्झाम्पल भोवती फिरा. पहिला पार्ट कॅटायनचा, सेकंड पार्ट अनायनचा. हा चार्ट तुम्हाला समजेल.
दुसरं पॉझिटिव्ह रॅडिकल्स काय आहेत हे तुम्ही घेऊन काढलं, निगेटिव्ह रॅडिकल्स घेऊन काढलेत. ऍसिडिक रॅडिकल्स म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला ऍसिडिक लक्षात ठेवायचं. बेसिक म्हणजे ज्याच्यावरती प्लस असतं त्याला बेसिक रॅडिकल म्हणायचं. आणि कंपोजिट रॅडिकल म्हणजेच ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येऊन ते जर आयन्स बिहेव ॲज अ सिंगल आयन, तर तो जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येऊन तयार झालेला जो रॅडिकल्स आहे तो जर सिंगल आयन म्हणून बिहेव करत असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपोजिट रॅडिकल. ह्याच्यामध्ये सिंगल आहेत सगळे, पण याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहेत आणि ते सिंगल आयन म्हणून बिहेव करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, कंपोजिट रॅडिकल्स. हे असं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पलच विचारतात. जर डेफिनेशन विचारली रॅडिकलची तर रॅडिकलची डेफिनेशन घेऊन काढा. पुसतो आता या ठिकाणी समजलं असेल. ह्या 4 ह्याच्यावरतीच तुम्ही फिरा, कारण की याच्यावरतीच तुम्हाला पूर्णपणे उत्तर समजतं. आता रॅडिकल्स कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन. डिफाईन रॅडिकल जर विचारलं तर काय लिहायचं बघा. radicals define radicals कशाला म्हणायचं. radicals in compound there is cation and anions are present in every compound किंवा in a compound in compound cations and anions are main constituents and these behave as a independently that is called radicals. आणि ते जे आहेत ते कसे बिहेव होतात, इंडिपेंडेंटली बिहेव करतात इन दॅट कंपाऊंड किंवा आफ्टर डिसोसिएशन. ते काय करतात, इंडिपेंडेंटली बिहेव करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, रॅडिकल्स असं म्हणायचं. प्रत्येक कंपाऊंड मध्ये कॅटायन्स आणि एनायन्स असतात आणि ते ज्यावेळेस डिसोसिएशन होतं त्यावेळेस ते काय करतात, इंडिपेंडेंटली बिहेव करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, रॅडिकल्स असं त्याची डेफिनेशन आहे. आणि मग आपण त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवले आहेत. पॉझिटिव्ह रॅडिकल, निगेटिव्ह रॅडिकल, कंपोजिट रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल. हे असं तुमचं रॅडिकल्स हा कन्सेप्ट आहे. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट जो आहे तो सगळा व्हॅलन्सीवर डिपेंड आहे. ज्याला व्हॅलन्सी समजलं त्याला ते प्लस काय आलं, एकच प्लस काय येतं, दोनच कधी कधी 2 मायनस काय येतात, हे सगळं कशावरती डिपेंड आहे, व्हॅलन्सीवरती. त्याच्यामुळे अगोदर एलिमेंट लक्षात ठेवा, त्याचं ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा, ॲटॉमिक नंबरवरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा आणि ॲटॉमिक कॉन्फिगरेशनवरून तुम्ही त्याचं व्हॅलन्सी लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे रॅडिकल्स, व्हॅलन्सी, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होतो हे सगळं तुम्हाला ऑटोमॅटिक एकावरती डिपेंड आहे. ते तुम्हाला जमेल आणि 100% जमणार. त्याच्यामुळे ह्याची काही भीती घ्यायची गरज नाहीये. तुम्ही रॅडिकल्स मध्ये फक्त 4च एक्झाम्पल लक्षात ठेवा. मला सांगितलेले HCl, H2SO4, HNO3 आणि NaOH. सध्या तरी 9वीला तुम्हाला एवढं केलं तर बस होईल. याच्यानंतर पुढला पॉईंट आहे की प्रत्येक एलिमेंट्स जर आपण बघितलं कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात. आता त्याच्यामध्ये काय आहे बघा, व्हॅलन्सीवर कंपाऊंड्स कसे डिड्यूस होतात. तुम्हाला फॉर एक्झाम्पल 1-2 कंपाऊंड कसे डिड्यूस होतात ते सांगतो. हाऊ these compounds formed, सगळं ते व्हॅलन्सीवर डिपेंड आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला पहिला दाखवायचं आहे. एक पहिलं एक्झाम्पल आहे H2SO4 किंवा हे घ्या KNO3, पोटॅशियम नायट्रेटला म्हणतो, किंवा दुसरं अगोदर MgCl2 घेऊ, सोपं घेऊ आपण, MgCl2 हे एक्झाम्पल घेऊ.
आणि या बाजूला आपण NaCl हे एक एक्झाम्पल घेऊ. आता हे फॉर्म्युले कसे तयार झाले, हे कंपाऊंड्स कसे तयार झाले, तर हे पाहण्यासाठी अगोदर आपल्याला त्याचा ऍटॉमिक नंबर माहित पाहिजे. तर पहा, Mg चा ऍटॉमिक नंबर आहे 12. Mg चा ऍटॉमिक नंबर आहे 12, बरोबर. 12 म्हणलं तर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 282. व्हॅलन्सी झाली 2, याची व्हॅलन्सी किती झाली 2. आपण व्हॅलन्सीला गोल करून ठेवलं. दुसरा आहे क्लोरीन. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 17, 287. याची झाली व्हॅलन्सी 1, याची काय झाली व्हॅलन्सी 1. आता पहा, या ठिकाणी आपण लिहिलं Mg आणि इकडे लिहिलं आपण Cl. याचं काय, या बाजूला काय लिहिलं Cl2. Mg ची व्हॅलन्सी किती होती 2, Cl ची व्हॅलन्सी किती होती 1. हे इकडे गेलं आणि हे इकडे आलं, म्हणजेच काय झालं, काय झाला फॉर्म्युला MgCl2. कळलं का. हे असं तुम्हाला त्याचा फॉर्म्युला काय करायचा आहे, व्हॅलन्सी वरून त्याचा फॉर्म्युला काय तयार होत असतो, बनत असतो. व्यवस्थित पण लक्षात ठेवता लगेच समजेल तुम्हाला. या ठिकाणी बघा, Na ची ऍटॉमिक नंबर आहे 11, 281. याची व्हॅलन्सी झाली 1. आपण व्हॅलन्सीला गोल करतोय. त्याच्यानंतर क्लोरीनचं मागं माहिती आहे तुम्हाला, क्लोरीनचं आहे 17, 287. किती ह्याची व्हॅलन्सी 1, इथं व्हॅलन्सी आहे 1. तर इथं ह्याची व्हॅलन्सी आहे 1. आता आपण घेतलं Na आणि या बाजूला घेतलं Cl. Na ची व्हॅलन्सी होती 1, Cl ची व्हॅलन्सी होती 1. इकडं आलं याचं, इकडं आलं याचं, तर काय तयार झालं NaCl. 1 व्हॅलन्सी तुम्हाला दिसते. अशा प्रकारे हे दोन एलिमेंट्स, दोन कंपाऊंड्स कसे फॉर्म झाले व्हॅलन्सीवरून ते आपण पाहिलेलं आहे, समजलं असेल. म्हणून ऍटॉमिक नंबर लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा, व्हॅलन्सी आपोआप समजेल तुम्हाला. कळलं. आता काही जणांना व्हॅलन्सीच कळत नाहीये, तर कशी असते, व्हॅलन्सी इज डिपेंड अपॉन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स डिपेंड आहेत प्रेझेंट, त्याच्यावर त्याची काय ठरते, व्हॅलन्सी ठरते. मग काय बघायचं व्हॅलन्सी बघत असताना, लास्ट ऑर्बिट बघायचं, त्यालाच काय म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता इथं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. इथे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 7. तर 7 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे काय काय जणांना समजत नाही की बाबा 7 असताना इथं मग 7 का लिहिलं नाही, तर एकच का लिहिलं, असं काही जणांच्या डोक्यात प्रश्न पडतो. मग इथं 7 लिहायला पाहिजे ना, इथं जसं 2 होतं इथं 2 लिहिले, तसं इथं 7 आहे तर इथं 7 का लिहिलं नाही. तर बघा बाळांनो, सरळ तुम्हाला ज्यावेळेस असं येतं त्यावेळेस आपण लक्षात ठेवा 8 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत, व्हॅलन्सी जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर किती पायऱ्या आहेत लक्षात ठेवा. आपण 8 पायऱ्या चढतोय वर, जिन्याला पायऱ्या किती आहेत 8. आणि आपण हे आहोत ते 7 नंबरच्या पायरीवर उभा आहोत, 7व्या नंबरच्या पायरीवरती उभा आहोत. मग 7व्या नंबरच्या पायरीवर जर उभा असताना मला सांगा, 7 नंबरच्या पायरीवर तुम्ही उभा आहात, तर 7 नंबरच्या पायरीवर उभं असताना तुम्ही वरची पायरी चढणार का 7 पायऱ्या खाली उतरणार, कुठं सोपं जाईल तुम्हाला. 1 पायरी वर चढणं सोपं जाईल की 7 पायऱ्या खाली उतरणं सोपं जाईल. साहजिकच तुमचं उत्तर हे 1 पायरी वर चढणं हे सोपं असेल, म्हणून त्याची व्हॅलन्सी आली 1. साधं लॉजिक आहे, कळलं. या ठिकाणी पहा, इथं आहे 1, आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघतो ना, मग इथं आहे 1, म्हणजे तुम्ही 1 नंबरच्या पायरीवर उभा आहोत. किती नंबरच्या पायरीवर उभा आहोत, 1. आता मला सांगा, तुम्हाला 7 पायऱ्या वर चढणं सोपं आहे का 1 पायरी उतरणं खाली सोपं आहे. 1 पायरी उतरणं साहजिकच उत्तर तुमचं सोपं असेल, म्हणून व्हॅलन्सी झाली 1. हे असं व्हॅलन्सी तुम्हाला त्या पायऱ्याच्या उदाहरणावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे असे एक्झाम्पल्स आहेत. आणखी एक दुसरे एक्झाम्पल आपण बघूया. Na2SO4. काय बघायचं आपल्याला, Na2SO4 हे कसं तयार झालं, Na2SO4. आता मला सांगितलं तुम्हाला सोडियम आणि इथं आहे सल्फर. Na चा ऍटॉमिक नंबर आहे 281. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1, म्हणजे 1 नंबरच्या पायरीवर उभा आहोत म्हणून याची व्हॅलन्सी झाली 1. त्याच्यानंतर सल्फर, याचा ऍटॉमिक नंबर आहे 16, 286. याची व्हॅलन्सी आहे 2, याची व्हॅलन्सी 1 झाली, याची व्हॅलन्सी 2 झाली. आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर Na घेतलं आणि इकडे घेतलं SO4. इथं लिहिलं मी 1, इथं लिहिलं 1, इथं लिहिलं 2, बरोबर. मग हे इकडे जातं आणि हे इकडे जातं, म्हणजेच काय झालं, तुमचं फॉर्म्युला काय तयार झाला, Na2SO4.
Na2SO4. हे अशा प्रकारे प्रत्येक फॉर्म्युला तयार होत असतो. कळलं? हे 3 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकताय. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा ऍटॉमिक नंबर लक्षात ठेवा. ऍटॉमिक नंबर झालं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा आणि व्हॅलन्सी लक्षात ठेवा. व्हॅलन्सी कशी कॅल्क्युलेट करायची, व्हॅलन्सी कशा प्रकारे लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला आज आणखी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. व्हॅलन्सी करत असताना, चेक करत असताना स्टेअरकेस लक्षात ठेवा. पायऱ्या 8 पायऱ्या आहेत. हा जो नंबर असतो त्या पायरीवर आपण उभा होतो. आता 6 नंबरच्या पायरीवर उभा तुम्ही. हे किती नंबर आहे? 6 नंबरच्या पायरीवर उभा आहोत. आता 6 नंबरच्या पायरीवर उभा असताना मला सांगा, तुम्हाला 2 पायऱ्यावर चढणं सोपं आहे का 6 पायऱ्या खाली उतरणं सोपं आहे? उत्तर तुमचं काय असेल? 2 पायऱ्या चढणं हे सोपं आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 2. अशा प्रकारे तुम्ही हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. आज तुम्हाला एवढंच बस आहे. तर आज तुमचं जवळजवळ मला वाटतं कमीत कमी तुमचं एक 5 ते 6 मार्काचे क्वेश्चन्स तुम्ही सहज सोडवू शकताय. याच्यावर तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकताय. असेच व्हिडिओ आपण पाहणार आहोत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मला कळवत जावा, जेणेकरून जो कन्सेप्ट तुम्हाला समजला नाही तो कन्सेप्ट आपण घ्यायचा प्रयत्न करूयात. याच्या पुढला आपण लेक्चर घेणार होतो की फ्री फॉल म्हणून एक पार्ट आपल्या फिजिक्सचा जो पार्ट आहे फ्री फॉल, तो बऱ्याच विद्यार्थ्यांना जरा थोडासा समजण्यास किचकट आहे, थोडासा अवघड जातो. तो कन्सेप्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यावेळेस ते नक्की जरूर अटेंड करा. धन्यवाद.